आपल्या घराला, आपल्या सुखाला नक्की कोणाची नजर लागले काही माहित नाही. पण एवढं नक्की, आजच्या नंतर मी तुम्हा दोघांना माझ्या डोळ्यासमोरनं कुठेही जाऊ देणार नाही. झालं, आली ही प्यात परत. तुला सांगतो ना, आता ही काय घरात न जात नसते. आणि हो, माझ्या सुनेची काळजी घ्यायला ना मी खमकी आहे. तुमचं हे खोटं खोटं वागणं फार काळ टिकू देणार नाहीये मी, दामिनी मुजुमदार. पुढच्या 15 दिवसात तुमचं सत्य पुराव्यासकट जगासमोर आलं आणि तुमच्या प्रत्येक गुन्ह्याची तुम्हाला शिक्षा दे. या आतमध्ये चल चल चल. धैर्य, मला इथं नाही राहायचं. मला तुमच्या सोबत राहायचंय. मला आता आपल्यात कुठलाच दुरावा नकोय. तुझ्या मनात काय चाललंय ना ते चांगलंच कळतंय मला. तुझ्या रूम मध्ये तुझी खेळणी नाहीयेत म्हणून चिडलेस ना. नाही, मग काय झालंय? इथं का थांबलीस? ये की आत. मला इथं नाही राहायचं. इथं ती वाईट माणसं येतात आणि मग मला घेऊन जातात. मला नाही जायचं. मला तुला सोडून कुठंच नाही जायचं. फ्रेंड, मी तुझ्या सोबत राहू? चालेल? चालेल. आजपासून तू आपल्या म्हणजे आजपासून तू माझ्यासोबत माझ्या रूम मध्ये राहा. हा, चल.
हा हाती दे सखे जवळ तुझ्या राहू दे प्रीत ही बहरू दे प्रिय क्षण हजरा उमलू दे तुझी माझी जुळली गाठ सात जन्मी राहू साथ तुझी माझी जुळली गाठ ही काय झालं ये की आत माझी जुळली गाठ चल. सात जन्मी राहू साथ तुझी माझी जुळली गाठ ही स्पर्श नवे ऋण झुणले बहरले मिठीत या चांदणे श्वास पुन्हा मोहरले पाहता मी तुझे लाजणे आत्ता मी जे काय वागते घाबरते बेधरल्यासारखी होते तुम्ही ह्या वागण्यावरून मला सोडून तर जाणार नाही ना हा धैर्य सावी शिवाय हा पुरा आहे तुझी माझी जुळली गाठ सात जन्मी राहू साथ तुझी माझी जुळली गाठ ही सावी काय झालं फ्रेंड तुझी रूम केवढी मोठी आहे मला खूप आवडली आजपासनं ही फक्त माझी नाही तर आपली दोघांची रूम आहे आणि सावी